नमस्कार। आज आपल्या किचन मध्ये बनवलेला आहे पितृ पंधरवाड्यामध्ये श्राद्धासाठी जो बनवले असतो स्वयंपाक, ते सर्व पदार्थ बनवलेले आहेत। खीर, कढी, वडी आणि अजून वडा बनवलाय, थाप वड्या बनवल्यात, पाट वड्या, आणि हा सर्व स्वयंपाक व्यवस्थित स्टेप बाय स्टेप सांगितलेला आहे। तर बनवायला एकदम पहिल्यांदा करणार असाल तरी एकदम व्यवस्थित बनवता येईल। व्हिडिओ पूर्ण पहा। नमस्कार, अन्नपूर्णा रेखा माझ्या चॅनल मध्ये आपलं सर्वांचं खूप 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 स्वागत आहे। तर हे तयारी करून घेतली। भाज्या, मिरची, ठेचा बनवण्यासाठी आमटीचे साहित्य आणि डाळ भिजत घातलेली उडदाची। ते वडे बनवायचे आपल्याला, त्यासाठी 5 तासासाठी उडदाची डाळ अगोदर भिजत घातलेली। आता भात बनवण्यासाठी आणि खीर बनवण्यासाठी तांदूळ 2 कप तांदूळ घेतलाय। त्याला कुकरला लावायचंय। तर त्यामध्येच आपण खीर पण भाताची बनवणार आहे मी, आणि भात पण अशा पद्धतीने दोन्ही ह्याच्यासाठी मी भात लावलेला आहे। तर 2 कप तांदूळ तर 4 कप पाणी घातलंय। आपल्याला खिरीला एकदम मऊ शिजलेला भात हवाय। मीठ टाकून झाकण लावून घ्यायचे, बाजूला ठेवले दुसऱ्या गॅसवरती। तोपर्यंत आमटीची तयारी करून घ्यायची। खोबरं भाजून घ्यायचे, खोबऱ्याचे काप बनवलेत ते भाजून घ्यायचे। अशा छान छान रेसिपीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा आणि बेल बटनावरती प्रेस करा, म्हणजे माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा आपल्याला मिळेल। पारंपरिक रेसिपी, नैवेद्याच्या रेसिपी अशा मी नेहमी बनवत असते। गोडाचे पदार्थ, खोबरं भाजून घेतलंय। त्यामध्ये आता डाळ घालायचं। हरभऱ्याची डाळ जरी घातली तरी चालेल। डाळ पण भाजून झाले। आता कांदा भाजायचा आहे। कांद्याला थोडंसं भरपूर तेल घालायचं, म्हणजे पटकन भाजला जातो। कांदा पण भाजून झालाय। तोपर्यंत आपण आता ठेचा बनवायचा आहे। हा जिरं, मिरची, आलं आणि लसूण। तुम्ही जर कांदा लसूण वापरत नसाल तर कांदा लसूण स्किप करा। प्रत्येक भागामध्ये वेगवेगळी पद्धत असते, आमच्या तिकडे वापरतात, त्यामुळे मी कांदा लसूण वापरणार आहे सर्व स्वयंपाकाला। काढून घेतलाय ठेचा। आता आमटीचे भाजलेले आपण थंड झाले खोबरं, लसूण आणि आलं काढून घेणार आहे, आणि डाळ आणि कांदा पण ह्याचं पण वाटण करून घेणार आहोत बाजूला। खोबरं आणि आलं लसूण आपण कोरडच कुटून घेणार आहोत। खोबरं झालंय आता बारीक हे। त्यामध्ये थोडंसं लसूण घालायचं आता वाटणामध्ये। डाळवे आणि कांदा आणि लसूण थोडंसं पाणी घालून मस्त वाटून घ्यायचे। ते वाटण करून झालंय आपलं। आता भात काढून घ्यायचा आहे। छान शिजलाय भात। तुम्ही गव्हाची पण खीर बनवू शकता, मी व्हिडिओ ऑलरेडी पोस्ट केलेला आहे। आता आमटी बनवून घ्यायची आपल्याला। तर 6-7 चमचे मी तेल घातलंय। त्यामध्ये खोबरं, आलं, लसूण आपण जे काढलेले ते टाकून घ्यायचे। ते थोडंसं परतलं की आपण जे वाटण बनवून घेतलंय ते घालायचे। अगोदर हळद घालायची, 1 पाऊण चमचा लाल मिरची पावडर, 2 चमचे मसाला घालायचा आहे, आणि
2 छोटे चमचे धने पावडर घालायची। आपला घरचा मसाला आणि घरी बनवलेली धना पावडर तीच वापरायची। आता आपण काढलेलं वाटण घालायचे। 8 लोकांसाठीचा स्वयंपाक बनवलाय मी। क्वांटिटी पाहून आपल्याला पाणी घालायचे। तर मी एकदम उकळी आलेले पाणी बनवले ते टाकायचे। शक्यतो गरम पाणीच वापरायचे, त्यामुळे आमटी खूप मस्त चविष्ट बनते। अजून थोडं पाणी घालायचे। पाऊण चमचा मीठ घातलंय आणि एक छान उकळी काढून घ्यायची। मस्त। आता आपली आमटी तयार झालेली, पाहू शकता मस्त कलर आलाय। खूप छान झाली। तयार आहे आपली आता ही आमटी, ठेवून द्यायची बाजूला। आता वड्या बनवून घ्यायच्यात आपल्याला, पाटवड्या। त्याला थापवड्या पण म्हणतात किंवा पाटवड्या पण म्हणतात। जिरे टाकले आणि बारीक कापलेला लसूण घालायचंय। तुम्ही जर बिना कांदा लसूण करणार असाल तर लसूण नाही वापरायचंय। लसूण छान परतू द्यायचा, ब्राऊन कलर होऊ द्यायचा, म्हणजे छान चव उतरते। 1.5 चमचा मी ठेचा बनवून ठेवलेला आपण तो घातलाय। ठेच्याचा कच्चेपणा होईपर्यंत कमी आपल्याला परतून घेतलाय। आणि 1.5 कप बेसनाच्या करणार आहोत आपण वड्या, तर 1.5 कप पाणी घातलंय आणि मी 1.5 कप बेसन पीठ वापरणार आहे। अर्धा चमचा मीठ वापरले। आता हे पीठ गाळून घ्यायचे। गाळून घेतलं म्हणजे गुठळ्या होत नाहीत। तुम्ही बाजूला चाळून घेतला अगोदर तरी चालेल, पण मी डायरेक्ट कढईमध्येच टाकणार आहे गाळून। पाहू शकता हे असं गाळून टाकल्यानंतर अजिबात गाठी बनत नाहीत। तर सर्व पीठ गाळून घेतलंय। अजून अर्धा कप घालायचे, अगोदर हे मिक्स करून घ्यायचे। पाहू शकता एक सुद्धा गाठ बनलेली नाहीये। ते राहिलेला अर्धा कप ते पण गाळून घ्यायचे। जास्त स्वयंपाक आणि गडबड असते, त्यामुळे थोडासा पसारा होतो आणि सांडले जाते इकडे तिकडे, गडबड असते। हा स्वयंपाक खूप पदार्थ असतात आणि लवकर बनवायचा असतो, 12 12:30 पर्यंत, त्यामुळे खूप गडबड असते। छान मिक्स करून घ्यायचे सगळ्या बाजूंनी। त्याला झाकून ठेवायचे 8 ते 10 मिनिटासाठी। तोपर्यंत परातीला मी तेल लावून घेतले। जेवढं जास्त चांगल्या शिजतील वड्या तेवढ्या छान होतात। तर 10 मिनिट झालेले आहेत। एकदम लो फ्लेमवरती मी 10 मिनिट ठेवलंय। मध्यंतरी एकदा हलवून परत डबल झाकण ठेवलं होतं, त्यामुळे छान पीठ शिजले गेलेलं आहे। काढून घ्यायचे आता।
काढून झाले. आता वड्या थापून घ्यायच्यात आपल्याला. सर्व बाजूंनी जेवढे पातळ थापता येईल तेवढी पातळ थापून घ्यायची. गरम गरमच थापायचे आपल्याला. पाण्यात हात घालायचा थोडासा आणि थापून घ्यायचे. अशा पद्धतीने सर्व बाजूंनी व्यवस्थित थापायचे. त्यावरती आता ओल्या नारळाचा चव आणि थोडीशी बारीक कापलेली कोथिंबीर घालायची. आणि त्याला परत वरती व्यवस्थित हाताने आपल्याला थापून घ्यायचंय, म्हणजे ते छान बसला जातो नारळाचा किस. नाहीतर व्यवस्थित जर नाही बसला तर लगेच निघतो तो. त्यामुळे व्यवस्थित परत थापून घ्यायचंय. आता कापून घ्यायच्यात वड्या. आता दुसऱ्या साईडने आकार द्यायचा आहे. शक्यतो कापण्याच्या आकाराच्या असतात ह्या वड्या. मस्त कापतायत. छान पीठ शिजलंय त्यामुळे, नाहीतर ते सुरीला चिकटले जाते. एक वडी काढून दाखवते. मस्त पाहू शकता तयार आहेत आपल्या वड्या. आता उडदाची डाळ आपण जे 4-5 तास भिजत घातली होती, तिला चाळणीमध्ये मी पाणी काढण्यासाठी ठेवले. मस्त भिजली. आता भाज्या बनवून घेऊ. 1 चमचा तेल घातले, त्यामध्ये जिरं घालायचे. गवार घालायची. स्वच्छ निवडून धुवून घेतली. छान परतून घ्यायची. आता थोडंसं लाल तिखट घालायचे आणि थोडंसं मीठ घालायचे चवीपुरतं. तयार झाली आपली आता गवार. थोडीशी बारीक कापलेली कोथिंबीर. तयार झाली. काढून घ्यायची आता. मस्त. आता लगेच भेंडी बनवून घ्यायची. तेल घातलंय. जिरं घालायचंय आणि 1.5 वाटी भेंडी कापून घेतलेली, म्हणजे 100 ग्रॅम असेल. छान फ्राय करून घ्यायची. त्यामध्ये मीठ घालायचे आणि मिरची पावडर थोडी, आणि 3 ते 4 मिनिटासाठी झाकून ठेवायची. शक्यतो भेंडीला गरज नसते, पण स्वयंपाक जास्त असल्यामुळे आपल्याला तशीच वाफवून घ्यायला वेळ नाहीये, म्हणून थोडीशी झाकून ठेवायची. नाहीतर झाकून ठेवली की भेंडीचा कलर हिरवा राहत नाही. त्यामुळे तशीच बनवायची असते भेंडी. काढून घ्यायची आता भेंडीची भाजी.
आता कारल्याची भाजी राहिली, तर तेल घातले, ते जिरे नाही वापरलेले. कारल्याला थोडासा जास्त वेळ लागतो, व्यवस्थित पसरून घ्यायचे ते. आपण कारल्याच्या चकत्या घेतल्यात काढून पातळ. मीठ घातलंय, त्याला मिठामध्येच वाफवून घ्यायचे, थोडीशी हळद टाकून. त्याला 4-5 मिनिट ठेवलं अगोदर, पण शिजलं नाही, परत ठेवायचे थोडंसं 5 मिनिट. कच्चंच आहे अजून, परत 5 मिनिटासाठी झाकून ठेवायचे. आता व्यवस्थित शिजलेलं आहे. वा, आता काढून घ्यायचे त्याला. थोडीशी मिरची पावडर वापरली. तयार झाली आपली आता कारल्याची भाजी. आता आपल्याला मेथीची भाजी बनवून घ्यायची. तेल घातलं 1 चमचा आणि बारीक कापलेला लसूण घालायचा आहे. त्यामध्ये ठेचा घातला 1 चमचा. मिक्स करून घ्यायचंय. ह्या भाजीला डाळ शेंगदाणे असं काहीच नसतं वापरायचे, त्यामुळे प्लेन बनवायची. फक्त ठेचा वापरलाय. दोन मिनिटासाठी झाकून ठेवली. थोडंसं पाणी ते आटून द्यायचं आपल्याला. तयार झाली आपली भाजी आता मेथीची. काढून घ्यायची. आपल्या ह्या भाज्या आता तयार झाल्यात, सर्व 4 भाज्या. तयार आहेत आपली कारल्याची भाजी, भेंडीची, गवार आणि मेथी. आता आळूची वडी बनवून घ्यायची आणि भजे, ह्या दोन्ही 1 कप बेसन पीठ घेतलंय. त्यामध्ये ताक घालायचे. आता ताक घातले 1 कप. ते मिक्स करून घ्यायचे आपल्याला. थोडंसं मिक्स करून घेतलं, गुठळ्या बनत नाहीत म्हणून. मिक्स झालंय आता. त्यामध्ये ठेचा बनवलेला आपण घालायचा, आलं लसूण मिरची जिऱ्याचा. 1.5 चमचा मी ठेचा घातलाय. ठेचा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. आणि ताक घातले. तुमच्याकडे ताक नसेल तर दही वापरलं तरी चालेल. तर कढी बनवायची, तर तेल घातले. जिरं घालायचे. कढीपत्ता घालायचा आहे. हळद 1 चमचा घातली. आणि आता आपण मिश्रण बनवलं होतं ते घालायचंय. ते भांड धुवून घातलंय आता.
आणि अजून पाणी घालायचे। ताक आंबट आहे आणि आपल्या क्वांटिटी नुसार बनवलेला आहे। मस्त बनली, कन्सिस्टन्सी पाहू शकता। वाटल्यास अजून थोडंसं पाणी घातलं तरी चालेल। त्याच्यामध्ये बेसन आहे त्यामुळे ते नंतर शिजल्यानंतर घट्ट होते। त्यामध्ये अर्धा चमचा मी साखर घातली आणि कोथिंबीर, तुम्ही गूळ पण घालू शकता। आणि कढीला कधीही उकळी आणायची नाही। कढीला असं थोडं फेस आल्यासारखा झालं की लगेच कढी होते। ही साखर घातली, अगोदर घातलेले मीठ होते। फेसळलेली कढी आता काढून घ्यायची। तयार झाली कढी आता। वा, खूप छान झाली। आता खीर बनवायची। हा भात घेतलाय, मगाशी काढून ठेवलेला भात मोजून घेतलाय। त्याला थोडंसं चमच्याच्या साहाय्याने असं मिक्स करून घ्यायचंय। थोडा गाळ शिजायला पाहिजे होता पण नाही शिजलेला आहे, तो थोडा मोकळाच राहिलाय। तुम्ही मिक्सर मध्ये सुद्धा फिरवून घेऊ शकता। त्यामध्ये अर्धा कप दूध घातले मिक्स करण्यासाठी। आता पॅन ठेवलाय, त्यामध्ये तूप घालायचे। 2 चमचे तूप घातले आणि हे मी वाटीभर खोबऱ्याचे काप बनवून घेतलेत। तुम्हाला काप आवडत नसतील तर तुम्ही खिसून पण घेऊ शकता। छान परतून घ्यायचे खोबरं, हलवत राहायचे आणि छान सर्व बाजूंनी परतून घ्यायचे व्यवस्थित। त्यामध्ये थोडेसे ड्रायफ्रुट्स घालायचे, ऑप्शनल आहेत। काजूचे तुकडे आणि बदामाचे तुकडे घातले आणि हा भात घालायचा आहे आता। छान लागते, गुळाची बनवणार आहे मी खीर। पाणी घातलं 1 कप अगोदर, 2, अजून 1 कप पाणी घातले आणि दूध घातलं 1 कप, म्हणजे सर्व मिळून 2.5 कप दूध आणि 2.5 कप पाणी झाले। वेलची पूड घातली, गव्हाचं पीठ घातले आणि वेलची पूड पण थोडीशी घालायची। तुम्हाला आवडत असेल तर घाला, नाही तर मग जायफळ पण वापरू शकता। मी हे गव्हाचं पीठ हे घट्ट होण्यासाठी नाही, तर ती प्रथा आहे की खिरीमध्ये गव्हाचं पीठ वापरायचं असतं थोडं।
आता उकळी आलेली आहे खिरीला. त्यामध्ये 1 कप गूळ घातलेला आहे मी. तुम्ही साखर पण वापरू शकता. मस्त झाली खीर. वेलची पूड घातली. सध्या पातळ वाटते गुळामुळे थोडंसं मीठ घातलंय. मिठाशिवाय खीर छान लागत नाही. काढून घ्यायची. आता सध्या पातळ वाटते, नंतर थंड झाल्यानंतर व्यवस्थित होते कन्सिस्टन्सी त्याची. तुम्ही तांदूळ भिजवून पण बनवू शकता किंवा गव्हाची पण बनवू शकता. आता बेसन गाळून घ्यायचे. 1 कप बेसन पीठ घेतलंय. परत अर्धा कप घेतलाय. यामध्ये आपल्याला आता भजी आणि आळू वडी बनवायची. त्यामध्ये ओवा घातलाय, जिरं, हळद आणि बनवून घेतलेला ठेचा घालायचा. हा चिमूटभर सोडा घातलाय, त्यामुळे भजी छान होतात. कोथिंबीर, चवीपुरतं मीठ घातलंय आणि हा बनवून घेतलेला ठेचा घातलाय 1 चमचा. मिक्स करून घ्यायचे. आता अशा पद्धतीने हे मिक्स करून घ्यायचे पीठ. सुरुवातीला जरा घट्टसर बनवायचे आपल्याला. आळू वडी लावण्यासाठी जरा घट्टच हवंय. घट्ट म्हणजे खूपच घट्ट नाही, पण थोडंसं. अशा पद्धतीने मिक्स करून झालंय. आता पानाला लावून घ्यायचे. पानं स्वच्छ धुवून घेतलीत. तर दुसऱ्या विरुद्ध दिशेला ठेवायचे पान. आपल्याला आपण उकडून घेऊन कट करून तशी बनवणार आहोत वडी. मी मागे 2-3 प्रकारच्या वड्या पोस्ट केलेल्या आहेत, आळू वड्या. अशा पद्धतीने सर्व पानांना लावून घ्यायचे पीठ. आणि गुंडाळून घ्यायचे व्यवस्थित. असा रोल बनवून घ्यायचा आहे.
उकडून घेण्यासाठी। आता एका छोट्या पॅन मध्ये पाणी ठेवले आणि स्टँड ठेवायचे। त्यावरती चाळणीमध्ये आपण बनवलेला रोल ठेवायचा आहे। तेल लावायचे चाळणीला थोडं आणि पाण्याला आता उकळी आली त्यावरती झाकण ठेवायचे। आपल्याला 7-8 मिनिट लो फ्लेम वरती याला उकडून घ्यायचे। मी दुसऱ्या गॅस वरती ठेवले आणि इथे आपल्याला आता तळून घ्यायचे। भजे बनवून घेते। मस्त फुगतायत। त्यामध्ये कांदा नाही घालायचा आहे। तळून झालेले आहेत। आता भजी काढून घ्यायची। आता वडी आपली तोपर्यंत तळून झाली त्याला कट करून घ्यायचे पातळ आकारात। हा रोल कट करून घ्यायचा आहे। आता मस्त निघतायत वड्या। तर वड्या कापून झाल्यात। ह्या तळून घ्यायच्या आहेत आपल्याला। अशा पद्धतीने छान क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायच्या। तशाच जरी तव्यावरती भाजून घेतल्या तरी चालेल। झालेले आहेत तळून। आता पाहू शकता एकदम मस्त बनलेत। काढून घ्यायचे। वाह, खूपच छान झालेत। तर पापड तळून घ्यायचे। हे घरी बनवलेले पापड आहे। मी वर्षभर पुरतील एवढे पापड बनवत असते। पापड झालेत। आता कुरड्या तळून घ्यायच्या 2-3-4। पाहू शकता कुरड्या पण घरीच बनवलेल्या आहेत। मी कुरड्याचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे। हे भजी, वडी आणि कुरडई पापड तळून तयार आहे। आता आपल्याला उडदाचे वडे बनवायचे। तर आपली भिजलेली डाळ याला मिक्सर मध्ये बारीक करून घ्यायची। बारीक म्हणजे जाडसर घ्यायची करून। ही अशा पद्धतीने जाडसर दळून घेतली मी।
काढून घ्यायची। आता ही राहिलेली पण डाळ काढून घ्यायची। त्यामध्ये थोडंसं लाल मिरची पावडर घालायची, चवीपुरतं मीठ घालायचे, कोथिंबीर घालायची, मस्त फेटून घ्यायचे। आणि वडे बनवून घ्यायचे। आपल्याला पाण्याचा हात घेऊन त्याला वड्याचा आकार द्यायचा आहे। तुम्ही गोल पण वडे बनवू शकता। बनून झालेत वडे। तर चपाती बनवून घ्यायची। पीठ मळलेला व्हिडिओ नाही दाखवला, मोठा व्हिडिओ होतोय तो, त्यामुळे मी चपाती लाटून घ्यायची। अशा पद्धतीने चपाती बनवून घ्यायची। तुमच्या इकडे पुरणपोळी किंवा चपाती बनवतात, कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट करून नक्की कळवा। आमच्या इकडे पुरणपोळी पण बनवतात। पण ज्या वर्षी घरात लग्न किंवा काही मोठे समारंभ झालेले असतील त्या वर्षी आमच्या इकडे या ताटासाठी, श्राद्धासाठी पुरणपोळी बनवतात। चपाती बनवून तयार आहे। तवा तापून घेतलाय। तयार झाल्यात चपाती। आता दुसरी लाटून भाजायला ठेवली। तयार आहे आता ही दुसरी पण चपाती।
आता ताट भरायला घ्यायचंय, मीठ घालायचंय। म्हणतात ह्या ताटाची भरण्याची पद्धत वेगळी असते, पण आपलं साधं सरळ पद्धतीने मी भरते। भात, वरण, खीर, आमटी, कढी, मेथीची भाजी, कारल्याची भाजी, खूप सारे पदार्थ असतात, मदतीला कोणीतरी घ्यायला हवं। भेंडीची भाजी, गवार, वड्या, थापलेल्या वड्या, हे वडे, पापड, कुरडई, ह्या आळूच्या वड्या, भजी, भातावरती वरण घातलंय आणि चपाती तयार झालं आपलं। आता हे तूप घालायचे, तयार आहे आपलं आता हे पितृपक्षातील हे सर्व तर्पणाचे ताट। व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा। व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा आणि वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल